नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. इंग्लिश गप्पाच्या आजच्या आपल्या 7व्या भागात आपल्या सोबत आहेत पत्रकार मंदार फणसे. पत्रकार मंदार फणसे सध्या मिरर नाऊ या टाइम्सच्या अत्यंत प्रतिष्ठित चॅनलमध्ये सीनियर न्यूज एडिटर आणि नॅशनल असाइनमेंट हेड आहेत. त्याचबरोबर मराठीतल्या जवळपास सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ज्या काळामध्ये फारसे मराठी चॅनल विकसित झाले नव्हते, त्या 2000 सालापासून अल्फा मराठी, झी मराठी, न्यूज 18, जय महाराष्ट्र यासारख्या सर्व वाहिन्यांमध्ये सर्व स्तरावर काम केलेलं आहे. CNN, IBN ही जी वृत्तवाहिनी आहे त्याच्या सुरुवातीच्या काळापासून NDTV या प्रतिष्ठित इंग्रजी वाहिनीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू म्हणजे त्यांच्या कामाची सुरुवात ही थेट न्यूज चॅनल मधून न होता सामाजिक कार्यकर्ता म्हणून झालेली आहे. परभणीच्या जिल्ह्यातल्या स्वप्नभूमीमध्ये जवळपास 3 वर्ष त्यांनी शिक्षणाच्या संदर्भात ग्रामीण भागातलं काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर चॅनल्स मधून वेगवेगळे विषय कव्हर करताना नक्षलवाद, शेती, ग्रामीण रोजगार यासारख्या विषयांमध्ये काम केलेलं आहे. कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये फीचरच्या निमित्तानं भटकंती केली आहे. तर असा विविध अनुभव त्यांच्या गाठीला आहे. आणि आज इंग्लिश गप्पामध्ये त्यांना मी यासाठी निमंत्रित केलंय की कुठेतरी मुंबई किंवा दिल्ली यासारख्या ठिकाणची मुलंच फक्त इंग्रजी वृत्तवाहिनीमध्ये असतात असा आपला समज असतो. परंतु जव्हार सारखा जो आदिवासी बहुल भाग आहे ते यांचं गाव आणि तिथपासून तर JNU विद्यापीठामध्ये पदवी घेणं, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये काम करणं आणि मराठी चॅनल्स मधल्या वेगवेगळ्या याच्या करून आज मिरर नाऊ सारख्या इंग्रजी वृत्तवाहिनीमध्ये काम करणं. तर इतका अनुभव असल्यामुळे तरुण ग्रामीण भागातल्या मुलांना ते आपल्याला नक्कीच रिलेट होतील. आणि असा ग्रामीण भागातला एक तरुण इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून एका प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तवाहिनीवर काम करू शकतो हा आत्मविश्वास आपल्याला नक्कीच मिळू शकेल. म्हणून मी मंदार यांच्याशी आज बोलायचं ठरवलं. नमस्कार मंदार. नमस्कार. नमस्कार. हॅलो एव्हरीवन. तुम्हाला थोडस कौतुक ऐकणं अकवर्ड झालं असेल, परंतु ग्रामीण भागातल्या मुलांना हे सांगणं मला गरजेचं वाटतं. याचं कारण असं की जेव्हा आम्ही NDTV किंवा टाइम्स नाऊ किंवा तुमचं मिरर जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की या सगळ्यांचे जन्मच कुठेतरी लंडन, अमेरिकेत वगैरे झालेले आहेत की काय, की किती फाडफाड हे इंग्रजीमध्ये बोलतात, इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व, उच्चार आणि हे सर्व बघून हेवा वाटतो. तर तुमच्या या इंग्रजीवरच्या प्रभुत्वावर येण्या अगोदर तुमची पार्श्वभूमी आम्हाला सांगा की साधारणपणे शिक्षणाची पार्श्वभूमी तुमची नेमकी कशी होती? नमस्कार हिरम, तुम्ही मला इथे बोलवलंय तर मी खरं तर म्हणजे फॉर्मली म्हणत नाहीये, पण खरं मनापासून म्हणतोय की खरंच आभारी आहे, कारण अशा प्रकारचा संवाद होत नाही आणि अशा प्रकारचा संवाद होण्याची आत्ता अतीव आवश्यकता आहे असं मला वाटतं. माझ्याबद्दल अगदी थोडक्यात सांगेन, कारण बराचसा इंग्लिश आणि त्या संदर्भातला प्रवास पण आपण सगळ्यांशी शेअर करायचा आपल्याला. मी जव्हारला लहानाचा मोठा झालो. माझे वडील तिकडे त्यावेळेला सिव्हिल इंजिनियर होते. 70 सालात कल्याण सोडून ते जव्हारला गेले आणि मग तिथे आमचं कुटुंब त्यांच्यासोबत होतं. आणि माझं लहानपणापासूनचा म्हणजे अगदी बालवाडीपासूनचा जो काही प्रवास आहे तो जव्हारला झालेला आहे. म्हणजे पहिले इयत्ता 4थी पर्यंत तर त्यांच्या ज्या बांधकामाच्या ज्या साईट्स असायच्या, जिथे जिथे ते जातील, खेडेगावी खेडोपाडी पुलांची कामं चालायची, तर त्या ठिकाणी मजूर आणि त्यांची जी मुलं असायची आणि आम्ही सगळे एकत्रच असायचो त्या ठिकाणी. आणि तिथेच साधारणतः पहिली तेच, कारण त्या काळामध्ये तेवढा प्रवास व्हायचा नाही, तेवढ्या गाड्या नसायच्या कोणाकडे वगैरे, आणि त्यामुळे जिथे गेले तिथेच वर्षभर राहायचा अशी ती साधारणतः परिस्थिती होती. त्यामुळे आम्ही सर्वतः तिकडेच त्या जंगलामध्ये राहायचो. सूर्यमाळला एक वडिलांचं कन्स्ट्रक्शन चालू होतं एका मोठ्या दगडी पुलाचं, तिथे आम्ही राहिलेलो आहोत. त्या दहेरजा नदीवरचा एक पूल होता तिथे आम्ही राहिलेलो आहोत. जामसर म्हणून एक गाव आहे तिथे आम्ही राहिलेलो आहोत. आणि मग नंतर मग मी जव्हार या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही 4थीला आलो आणि मग 4थीच्या नंतर मी माझा पूर्ण 10वी पर्यंतचा प्रवास जव्हारला
हॉलंडला ज्यावेळेला मी बिर्ला कॉलेजला गेलो त्यावेळेला मराठी पण माझी अतिशय म्हणजे त्या अर्थाने शुद्ध नव्हती. म्हणजे मी ते पेन म्हणायचं तर तो पेन म्हणायचो किंवा अशा प्रकारे भाषेचा मराठीचा सुद्धा पण प्रश्न होता माझा. आणि इंग्लिशचा तर प्रचंडच, म्हणजे इंग्लिश मला कळायचंच नाही. कारण मी पहिल्या 6 महिन्यामध्ये मला सगळं डोक्यावरनं गेलं आणि असं वाटलं की आता आपण परत गावी जाऊ, सगळं सोडावं. कारण पहिल्या 6 महिन्यात अक्षरशः डोक्यात काही शिरेच ना 11वी सायन्सला. आणि पहिल्यांदा केमिस्ट्रीचा तास होता, त्यात केमिस्ट्रीच्या टीचरच्या समोर सुद्धा मी बसलो होतो, मला काहीच कळत नव्हतं. आणि मी ज्यावेळेला बाहेर आलो त्या गर्दीत मी स्वतःशीच बोललो मोठ्याने की काहीच कळलं नाही. म्हणजे एक मी शिवी हसडली मला आणि म्हटलं मला काहीच कळलं नाहीये, काय करावं कळत नाही. तेव्हा मागणं तेव्हा शिक्षकांनीच प्रोफेसरनीच हात केला, काय रे म्हणे तुझं काय असं काय झालं? तर म्हटलं तुम्ही मराठी बोलता. म्हटलं हो म्हणे. मी म्हटलं तुम्ही मग मराठी का बोलला नाहीत पूर्ण तासाभरात त्या? तर ते बोलले इथे हा इंग्लिश आहे सगळं आणि इंग्लिशच तुला शिकावं लागेल. मग तरी सुद्धा माझी हिंमत होत नव्हती. मग मी माझ्या काकांकडे गेलो आणि काकांना सांगितलं की मला सोडायचंय सगळं आणि इथनं परत गावी जायचं जवाहरला. तर काका म्हटले तुझी आता फी आपण भरलेली आहे वर्षभराची, तर तू एक काम कर, नाहीतरी आता गेलास तरी नापास आहेस, नंतर गेलास तरी नापास आहेस, तर तू काय काळजी करू नकोस, तू राहा 1 वर्ष आणि 1 वर्षाने मग. तर मी म्हटलं हे पण बरोबर आहे, कारण अजून लगेच मध्ये कुठे जायचं, मग मध्ये आणखीन काय करायचं. तर मग मी 1 वर्ष थांबायचा निर्णय घेतला आणि तसं मग मैत्री झाली. इतर मित्रमैत्रिणी तिथे माझ्यासारखे समदुःखी होते, ज्यांना इंग्लिश कळत नव्हतं, काहींना काही कळायचं, काहींना एखादा विषय कळायचा. असं करत करत आमची एक न कळणाऱ्यांची फौज तयार झाली. आणि मग त्या सगळ्या न कळणाऱ्या लोकांमध्ये मी म्हणजे खेळ, मारामाऱ्या, दादागिरी कोणी केली, ज्युनियर लोक आहेत त्याच्यामध्ये मी अव्वल होतो, कोणी गणितात अव्वल होतं, कोणी फिजिक्स मध्ये अव्वल होतं. असं आम्ही एक चांगला ग्रुप झाला. आणि मग त्या सगळ्या ग्रुप नंतर मग निवडणुका लागल्या. त्यावेळेला कॉलेजमध्ये निवडणुका व्हायच्या, मग आम्ही निवडणुका मध्ये पार्टिसिपेट झालो. असं करता करता गोडी लागली तिथली. आणि मग जेमतेम कसं पास व्हायचं याचं एक तंत्र अवगत झालं. आणि हळूहळू हळू भाषा समजायला लागली. इंग्लिश तरी पण तोपर्यंत काही फार चांगलं नव्हतं किंवा फार समजत नव्हतं. त्याच्यानंतर साधारणतः FY म्हणजे 12वी झाल्यानंतर FY BSc ला थोडं थोडं म्हणजे तेवढा निर्लज्जपणा आला होता की आपल्याला येत नाही तर काय फरक पडत नाही, पण आपण करू शकतो काहीतरी. तर भाषेच्या बाबतीतला निर्लज्जपणा मी पहिल्यांदा शिकलो की आपण काही जरी नाही आलं तरी आपल्याला आपण काहीतरी आहोत, आपण अगदीच काही म्हणजे रसातळाला गेलेली माणसं होत असं नाही, भाषा केवळ एक येत नसल्यामुळे. तर मग हळूहळू मग काही शिक्षक आमचे जे होते प्रोफेसर, ज्यांना माहित होतं आम्ही कुठल्या परिस्थितीतनं आलोय किंवा आम्हाला मराठी जास्ती शिकलेलं असल्यामुळे इंग्लिश येत नाहीये वगैरे, मग त्यांनी आमच्याकडे विशेष थोडं थोडं लक्ष द्यायला सुरुवात केली. हळूहळू FY नंतर एक थोडंसं अवांतर वाचन काहीतरी करायला पाहिजे अशी एक जाणीव झाली. आणि मग त्यातून वेगवेगळ्या विषयांच्या ची जी मॅगझिन्स आहेत ती थोडी बघायला सुरुवात झाली, म्हणजे वाचायला सुरुवात झाली. पण खूप अवघड वाटायचं. मग 2-3 प्रोफेसर्स आमचे होते ज्यांनी मला खूप चांगली मदत केली या सगळ्याच्यामध्ये. आणि तरी सुद्धा TY पर्यंत माझ्यात म्हणजे तो काही बोलण्याचा कॉन्फिडन्स नव्हता इंग्लिश. म्हणजे मी BSc झुओलॉजी झालो आणि BSc झुओलॉजी TY ला करेपर्यंत तेवढा काही कॉन्फिडन्स नव्हता. TY नंतर मात्र मी ज्यावेळेला UPSC करायचा निर्णय घेतला, म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायचा निर्णय घेतला, त्यावेळेला मग मला हळूहळू जाणीव झाली की आपण खूप काही वाचलं पाहिजे. आणि वाचनामधनं मग हळूहळू गोडी लागली इंग्लिश पुस्तकं वाचायची. आणि त्याच्यामध्ये त्याच वेळेला मी अविनाश धर्माधिकारी, माझी आई IAS अधिकारी, त्यांच्याबरोबर काम करत होतो. त्यांचं वाचन प्रचंड दांडगं होतं. त्यांनी काही टिप्स दिलेल्या असायच्या. त्यांच्याकडे येणारे इतर आम्ही एक व्यक्तिमत्व विकास नावाचा एक पूर्ण सिलॅबस होता त्यावेळेला. त्या सिलॅबस मधनं जे शिकवणारे जे इतर अनुभवी लोक यायचे पुण्याला त्यावेळेला, तर मग ती माणसं आम्हाला बऱ्याचशा काही टिप्स द्यायची. असं करत करत मग शेवटी एकदा मी ज्या वेळेला सगळं सोडून कल्याणात परत आलो आणि तेव्हा ठरवलं की आता आपल्याला इंग्लिश यायला पाहिजे, काही झालं तरी. मी सगळ्या म्हणजे मराठी बोलणं बंद केलं. इंग्लिश पेपर्स सगळे पूर्ण वाचायचे. म्हणजे पेपर मधला टाइम्स ऑफ इंडिया असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, हिंदुस्तान टाइम्स असेल, त्याच्यातला एकही शब्द सोडायचाच नाही. म्हणजे प्रत्येक शब्द वाचायचा पूर्ण पेपरचा, असा उद्योग सुरू केला.
कोणी सांगितलेलं नव्हतं, पण मला मनामध्ये खूप असा तो एक प्रकारचा अपमान दाटलेला होता की आपल्याला हे सगळं येत नाही. आणि मग त्यावेळेला मग रॉकेट्स ची एक डिक्शनरी असते, ती खूप चांगली डिक्शनरी आहे. त्याच्यानंतर कोणी म्हणायचं रेन अँड मार्टिन वाचा, मग रेन अँड मार्टिन वाचलं. मग असं करता करता मला एक खूप चांगलं इंग्लिशचं पुस्तक मिळालं. म्हणजे मला असं वाटतं की मला त्या पुस्तकामुळे सगळ्यात जास्ती माझं चांगलं इंग्लिश. आणि आजही मला जर अनेक जण विचारतात तर त्यांना मी त्या पुस्तकाचं नाव रेफर करतो. ते पुस्तक आहे वर्ड पॉवर मेड इझी नावाचं. त्या नॉर्मन लेविसचं पुस्तक आहे, एक लाल रंगाचं पुस्तक असतं. लाल तर रंगाचं कव्हर. हा हा असेल, बऱ्याच दिवसात बघितलं नाही. हे हे पुस्तक आहे. तर हा, तर ह्या असं मस्त जाड पुस्तक आहे आणि हे पुस्तक वाचनाच्या बरोबरीनं लिखाणाचं पुस्तक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पेन्सिलनी आपण बरंच काही लिखाण करणं अपेक्षित आहे. या पुस्तकाची मुख्य थीम अशी आहे की तुमचा कुठलीही भाषा असो, त्या भाषेतला एक ठराविक शब्दसंग्रह तुमच्याकडे आला की तुम्हाला ती भाषा जोडता येते, ती जोडून तुम्हाला बोलता येते. पण कुठलीही भाषा बोलायची असेल तर तुम्हाला एक एक प्रकारचा अभिनिवेश लागतो किंवा एक प्रकारची स्टाईल लागते. तर ती स्टाईल तुम्हाला कुणाची तरी कॉपी करावी लागते. म्हणजे असा माझा अनुभव आहे, तो मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मला कुणाची तरी चांगली स्टाईल वाटली ऐकताना, खूप ऐकावं लागतं इंग्लिश जर आपल्याला इंग्लिश समजून घ्यायचंय, शिकायचं तर. मग ते ऐकताना क्रिकेटची कॉमेंट्री आवडायची. मग काही क्रिकेट कॉमेंटेटर्स ते जास्ती चांगले आवडायचे आणि त्यांचे शब्द कानात ठसायचे. मग ते बघितलं जायचं. मग त्याच्यानंतर काही इंग्लिश मूवी मी प्रचंड बघितले. म्हणजे मी जवळजवळ त्या काळामध्ये अक्षरशः जेवढे शक्य तेवढे, म्हणजे 200-300 इंग्लिश मूवी सलग असे रोजचे 3-3, 2-2 मूवीज बघितले. आणि मग अडखळलेला जो शब्द आहे तो लिहून घ्यायचा आणि मग परत थिसॉरस मध्ये बघायचा, रॉकेट्स डिक्शनरी मध्ये बघायचा, नॉर्मन लेविस मध्ये बघायचा. माझा एक काका होता, तो त्याचं इंग्लिश खूप उत्तम होतं, म्हणजे प्रचंड चांगलं इंग्लिश त्याचं. त्यांनी मला एक दिवस, मी काहीतरी प्रसंग होता छोटासा, की तो बोलला की तो राजकीय ठाण्यातले काही लोक होते त्यांच्या, मी तेव्हा त्याच्या घरी राहायचो. आणि त्यांनी मला एकदा विचारलं की ते मिनिट्स ऑफ द मीटिंग जे आहेत ते तू लिहून काढ सगळे. तर मी बोलताना मायन्यूट्स ऑफ द मीटिंग असं म्हटलं. तर मिनिट्स आणि मायन्यूट्सचं स्पेलिंग एकच आहे. तर तो बोलला ते मायन्यूट्स नाहीये, मीटिंग आहे, मिनिट्स आहे. तर मला मिनिट्स हा शब्द माहितीच नव्हता, म्हणजे मायन्यूट्स असं मला वाटलं. तर तो बोलला की तुला काही अक्कल नसताना तू आर्ग्यू कशाला गेलास माझ्या बरोबर, तुला आता तर मी शिकवतो. आणि मग त्यांनी मला एक दिवस अक्षरशः रात्रभर, म्हणजे तोही झोपला नाही आणि मीही झोपलो नाही, आणि मला जेवण न देता त्यांनी मला शिक्षा म्हणून पूर्ण इंग्लिशचा एक धडा घेतला. त्यातनं मला असं लक्षात आलं की आपल्याला इंग्लिश हे मेहनतीनंच करावं लागेल. आणि एक म्हणजे एकदा शब्दसंग्रह आला की बोलायची कुठेतरी सवय करायला लागते आपल्याला. आणि ती सवय करायच्या अगोदर आधी लिखाणाची सवय लागते. तुम्ही जर का चांगल्यापैकी इंग्लिश लिहायला लागलात किंवा टाईप करायला लागलात किंवा पत्र लिहायला लागलात इंग्लिशमध्ये, तर तुमचं म्हणजे वाक्य एकसंध लिखाणाची प्रॅक्टिस होते. आणि मग ती प्रॅक्टिस झाल्यानंतर मग तुम्ही पुढचं बोलायला सुरुवात होते. तर हा आता सगळा असा इंग्रजी वाचनाच्या बद्दल तुम्ही सांगितलं की कॉलेजला असताना काही पुस्तकं वाचली आणि युपीएससीची तयारीची काही पुस्तकं वाचली. तर सुरुवातीच्या काळात कोणती इंग्रजी पुस्तकं वाचली, हा एक प्रश्न. आणि दुसरा असा की शब्दसंग्रहाचं तुम्ही जे आता म्हणालात, तर डिक्शनरी बघतो आपण, तो शब्दही आपण लिहून ठेवतो, पण तो शब्द नंतर लक्षात राहत नाही जर परत परत आपण वापरला नाही तर. तरी शब्द लक्षात ठेवण्यासाठी काय केलं किंवा शब्दसंग्रह कसा वाढवला? मुळात जे पुस्तक मी दाखवलं ना, वर्ड पॉवर मेड इझी, त्या पुस्तकाची थीमच अशी आहे, किंवा ती इतकं पुस्तक सुंदरपणे डिझाईन केलेलं आहे, किंवा त्या पुस्तकामध्ये पहिल्या पानाला आलेला जो शब्द आहे तो शेवटच्या पानापर्यंत, म्हणजे जवळजवळ त्या पुस्तकाची पानं जर आपण मोजली तर शेवटचं पानाचं 700 पानाचं पुस्तक आहे ते. आणि त्या 700 पानाच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा जो पहिल्या पानावरती लिहिलेला शब्द जो आहे, आपण जो पहिल्या पानावरती शिकलेला जो शब्द आहे, त्या शब्दाचा अगदी शेवटच्या पानापर्यंतच उपयोगिता त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि त्याच्यात सायंटिफिकली त्या पुस्तकामध्ये वेगवेगळे भाषेचे जे ज्याला आपण पदर म्हणूया किंवा लेयर्स म्हणूया, ते त्यांनी समजावून सांगितलेले आहेत. आणि ते आपल्यात आपोआप सवयीने जडतात ते, ज्यावेळेला आपण त्याच्यात लिहायला लागतो त्या पुस्तकामध्ये त्यावेळेला. तर थोडं कष्टाचं काम आहे, नेटाचं काम आहे. आणि तेवढी मेहनत एक आयुष्यातले 1.5 महिना 2 महिना सलग घेतली
तर येऊ शकतं पुढचं आयुष्यभर तुम्हाला सोपं आहे ते सगळं. तर मला असं वाटतं की आपण एक 8-10 तास एखाद्या गोष्टीवरती म्हणजे नाद घेऊन किंवा छंद घेऊन किंवा आपल्या कोल्हापूरचा नातखुळा शब्द जसा आहे तर तसं म्हणजे लिटरली आपण मॅड होऊन पॅशनेट होऊन त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर मला असं वाटतं की अशक्य काय नाहीये. आणि दुसरा एक आपल्याकडे फार न्यूनगंड आहे. म्हणजे माझ्या मराठीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी ज्यावेळेला मी अँकरिंग करतो किंवा बरेच जण मला मला अनेक माझे जवळचे मित्र घरातली लोक अनेक जण टीका करतात की तू असं स्टॅमर होतोस किंवा तू असं तोतरा बोलतोस किंवा तू असं करतो किंवा तुम्हाला जर का बोलायचं असताना तुम्हाला त्या भाषेमध्ये अडखळायला होतं. मग त्यावेळेला तो एक प्रकारचा पॉज असतो मध्ये. तर ह्या सगळ्या कमतरता आहेत ना त्या असणार आपल्यामध्ये. त्याला काही म्हणजे फार डोक्यावरती ओझं घेऊन आपण त्याच्याबाबत जायला पाहिजे असं मला वाटत नाही. भाषेच्या बाबतीत निर्लज्जपणा हा सगळ्यात चांगला ऍटिट्यूड आहे असं मला वाटतं. सुंदर. कारण कारण व्यक्त व्हायला पाहिजे आपण. म्हणजे आपल्याला जसं जमेल तसं व्यक्त व्हायला पाहिजे. आपण काय कोणी प्रकांड पंडित नसतो किंवा आपण काय जन्मजात आपल्या कदाचित कुटुंबाचं किंवा आपल्या परिसराचं आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचं अशी ती सवय नसते भाषेची. म्हणजे दुसरं असं आहे की मराठी माणसं आहेत ना ती ऍक्सेंटच्या बाबतीत फार म्हणजे चोखंदळ पण म्हणूयात किंवा उगीच नाकानी कांदे सोडणं अशी जी प्रक्रिया ना त्या बाबतीतली आहेत. म्हणजे अरे तुझा ऍक्सेंट बिघडला काय फरक पडतो ऍक्सेंट बिघडला तर भाषा कळते ना तुम्हाला. आता जर तुम्ही साऊथ इंडियन लोकांचं इंग्लिश बघाल तर अनेक लोक अग्नेस्ट म्हणतात. तर अग्नेस्ट हा शब्द काय कुठे ब्रिटनमध्ये शिकवला जात नाही. तो अगेन्स्टच असतो. पण ते तिकडे अग्नेस्ट म्हणतात सर्रास. म्हणून पण आपण बोलतो साऊथ इंडियन लोकांचं इंग्लिश खूप छान असतं असं अगदी अभिमानाने आपणच म्हणतो. मग आपलं इंग्लिश काय वाईट असतं. आपल्याला आपल्या भाषेचा लहेजा येणारच. देर इज नथिंग लाईक स्पेसिफिक इंग्लिश अक्रॉस इंडिया अक्रॉस वर्ल्ड अक्रॉस ग्लोब. आता देर इज अ रिजनल इंग्लिश विद इन इंडिया ऑल्सो. देर इज अ रिजनल इंग्लिश. देर इज अ इंग्लिश कॉल्ड एज इंडियन इंग्लिश. हेवी ऍक्सेंटेडचं इंग्लिश जे आहे ते तुम्हाला जर का आवश्यक असेल त्या भागात जाणं असेल तर जसं आपण आपापल्या वेगवेगळ्या भागात जातो. कोल्हापुरात गेलो तर आपला लहेजा कोल्हापूर सारखा होतो किंवा आपण तो घ्यायला हरकत नसतो काही. कारण त्या माणसानं आपण आपलेपणातनं त्यांच्याशी काहीतरी बोलत असतो. तर मला असं वाटतं की भाषा ही अशी शिकण्याची गोष्ट आहे आणि आपुलकीची गोष्ट आहे. जर आपण त्या आपुलकीने जर भाषेकडे बघितलं तर ती येते भाषा. आणि इंग्लिशमध्ये मी जसं म्हटलं तसं की भाषेचे स्ट्रोक्स असतात किंवा त्याचे एक प्रकारचे ठोके असतात. ते ठोके कुठून कसे द्यायचे आपल्याला ते ठोके आपल्याला ऑब्झर्वेशन आणि प्रॅक्टिसने येतात. तर मग अगदी शेवटचं थोडक्यात अजून 1 मिनिटानं सांगतो की मी बऱ्याचदा ज्यावेळेला पत्रकारिता सुरू झाली माझी त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला त्यावेळेला मराठीत केलं तर हिंदीत पण करायला लागायचं. हिंदीत चॅनलमध्ये गेलो त्यावेळेला इंग्लिश चॅनल आलेली होती. मग इंग्लिश चॅनलमध्ये अचानक काहीतरी करावं लागायचं. तर मग आम्ही लिहून काढायचो सगळं. मग लिहून काढल्यानंतर मी थोडंसं बघायचो आणि बऱ्याचदा असं व्हायचं की मी ना प्रिएम्प्ट करायचो खूप साऱ्या गोष्टी. म्हणजे समजा अमुक अमुक ठिकाणी आग लागली तर काय होईल. मग छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनं कल्याणपर्यंत माझ्या घरी जाताना त्यावेळेला मी कोणी बघणार नाही आपल्याला वेडं समजणार नाही म्हणून मी दारामध्ये चिटकून उभा राहायचो स्टँडिंग राहायचो ट्रेनमध्ये आणि मग तिथे स्वतःशीच बोलत बसायचो की आग लागले तर मी फोन कसा देईल फोनवरती कसं बोलेल समोरचा प्रश्न काय विचारेल मला मग माझं उत्तर काय असेल. मग अशा प्रकारे मी माझाच एक टेबल टेनिसचा खेळ खेळायचो. त्या आणि सिच्युएशन वेगवेगळी घ्यायचो की काहीतरी ऍक्सिडेंट झालाय कुठेतरी आग लागलेली आहे कुठेतरी काहीतरी कोणतरी व्हीआयपी आलेला आहे कुठे काहीतरी कोणाचं तरी असे वेगवेगळे सिच्युएशन्स मी इमॅजिन करायचो. हा आणि मग ती जशी नेट प्रॅक्टिस आपण क्रिकेटमध्ये करतो किंवा त्या पद्धतीचा सराव जसा असेल तो मी मुखोद्गत म्हणजे त्या पद्धतीनं बोलत राहायचो स्वतःची. ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात कोणी ऐकायचं नाही त्या पद्धतीनं मी बोलत राहायचो. आणि त्याचा फायदा झाला मला कारण आपल्याला आपल्याशीच बोलताना आपल्यातले ते जे कुठले शब्द आठवले नाही आठवले वगैरे वगैरे ते आपल्याला जाणवायला लागतं. आणि हळूहळू आपण ज्या वेळेला ती भाषा बोलतो त्या भाषेतनं विचार करायला लागतो. कारण सरतेशेवटी तुम्हाला भाषा ही पाठांतरानं येणार नाही. तुम्हाला त्या भाषेत विचार करायला लागतो. So unless you start thinking from that point of view in English or in whichever language you speak, the communication or the conversation won't be really good or smooth.
सो आपण विचार केला पाहिजे. म्हणजे असं बऱ्याचदा आपल्याला विचार करताना थोडं थांबायला होतं किंवा होतं. त्याच्यात काय फरक पडतो आपल्याला? मला नाही त्याच्यामध्ये काही कमतरता वाटत. म्हणजे आपल्याकडे एक आहे मराठीमध्ये पण धड 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 बोललं म्हणजे खूप चांगलं आहे असं मानतात काही लोक. मला असं काही वाटत नाही. कारण भाषेमध्ये तुम्हाला कम्युनिकेशन महत्वाचं आहे. तुमच्याकडे काय सांगण्याची जी माहिती जी आहे तुमची किंवा तुमच्यातली जे शहाणपण जे आहे किंवा तुम्ही जे काही समजून सांगतायत कोणाला तर ते सांगणं महत्वाचं आहे. रादर दॅन तुम्ही किती ज्याला काय म्हणूया की फ्लुएंटली किंवा फ्लोरली बोलताय किंवा फ्लेअर घेऊन बोलताय तर त्याची काय गरज आहेच आहे असं काय मला वाटत. आणि वाचनाच्या बद्दल मी असं विचारलं की काय काय वाचले म्हणजे किंवा वाचनाची सुरुवातीची कुठली पुस्तकं असली पाहिजेत. म्हणजे बऱ्याचदा सुरुवातीला जर चुकीचं पुस्तक निवडलं गेलं, चुकीचं म्हणजे कॉम्प्लिकेटेड रचनेचं, तर पुढे इंग्लिश वाचनाची भीती वाटते. तर वाचनाची सुरुवात कशा प्रकारच्या पुस्तकांनी करावी किंवा तुम्ही कशी केलेली आहे? नाही, मी माझ्या पातळीवर काय झालं की मी जसं म्हटलं त्यावेळेला चाणक्य मंडलचं काम सुरू होतं. त्यावेळेला आम्ही भ्रष्टाचाराविरोधी जनआंदोलनामध्ये अण्णांच्या बरोबर काम करत होतो. अधिकारी म्हणजे टी.एन. सेशन किंवा किरण बेदी मॅडम सारखे अधिकारी त्यांच्याशी आम्हाला जवळनं बोलायला मिळत होतं. तर त्यावेळेला असं लक्षात यायचं की वाचन तर केलंच पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे न्यूजही वाचायचो सगळं. म्हणजे फ्रंटलाईन सारखं मॅगझिन त्यावेळेला खूप पॉप्युलर होतं. द वीक होतं किंवा त्यावेळेला इलस्ट्रेटेड वीकली असायचं. रीडर्स डायजेस्ट काही प्रमाणात वाचून बरं वाटायचं त्यावेळेला किंवा अशी अनेक इंग्लिश मॅगझिन्स होती. मग ती मॅगझिन्स आम्ही वाचायचो किंवा तुमचं बरीच म्हणजे एम्प्लॉयमेंट न्यूज होतं. तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही खूप वाचायचो. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की काही पुस्तकं होती की जी हाऊ टू एक एक इंग्लिशमध्ये खूप चांगली पुस्तकांचे सगळे वेगवेगळे म्हणजे हाऊ टू कन्व्हर्स इफेक्टिव्हली, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल किंवा ज्याला काय म्हणूया की गेम्स पीपल प्ले नावाचं एरिक बर्नचं पुस्तक आहे. हे सगळं आम्हाला चाणक्यच्या त्या व्यक्तिमत्व विकास त्यावेळेच्या त्या सगळ्या शाळेमध्ये शिकवायचे. आणि विविध किंवा रिडिंग रायटिंग स्किल्स किंवा लिस्निंग स्किल्स वरती काही तज्ज्ञ यायचे ते आमचं मार्गदर्शन घ्यायचे. म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करायचे. तर त्यावेळेला ही सगळी पुस्तकं म्हणजे उदाहरणार्थ ह्यूग प्रथरचं नोट्स टू मायसेल्फ सारखं पुस्तक आहे किंवा त्यावेळेला सुरुवातीला आम्ही फाउंटन हेड सगळ्यात अवघड वाटलं त्यावेळेला सुरुवातीचं पुस्तक. पण ते खूप इंटरेस्टिंग पुस्तक होतं. ऑब्जेक्टिव्हिझम वरती ऐन रँड नावाच्या लेखिकेनी लिहिलेलं पुस्तक होतं. ही अशी पुस्तकं ज्यावेळेला सुरुवातीला वाचायला मिळाली त्याच्यानंतर खूप साऱ्या एनसीईआरटीची पुस्तकं वाचण्यात आली. म्हणजे विविध डिसिप्लिनची जॉग्रफीची एनसीईआरटीची सगळी पुस्तकं वाचली. एनसीईआरटीची 11वी ते 12वी किंवा एफवाय पर्यंतची जेवढी पुस्तकं आहेत ती इतिहासाची ती सगळी वाचन झाली. हिस्ट्रीची सगळी जागतिक इतिहास असेल, जागतिक वेगवेगळे धर्म असतील, ते ओरिएंटॉलॉजीची काही पुस्तकं होती, अँथ्रोपॉलॉजीची काही पुस्तकं होती. ही सगळी नदीम हसनेन असेल किंवा एम.एन. श्रीनिवास सारखे खूप चांगले ऑथर्स होते. बरेचसे म्हणजे एम्बर सारखे काही ऑथर्स होते. खूप सारी सांगता येतील. पण अशी पुस्तकं ज्यावेळेला आम्ही वाचायचो तर त्या पुस्तकांमधनं 2 उद्देश असायचे. एक म्हणजे भाषा शिकणं, पण त्याहीपेक्षा त्या भाषेपेक्षा पलीकडे जाऊन काहीतरी आपल्याला समजून घेणं की काय आपल्या मनात त्या तरुण असताना आपल्या मनात 1000 शंका असतात किंवा 1000 क्युरिओसिटीज असतात. तर ते कुतूहल कुठेतरी शमवून घेण्यासाठी अनेक पुस्तकं वाचण्यात आली. मग ती पुस्तकं वाचताना एक असं झालं की वेगवेगळ्या तुम्ही जर का एकाच डिसिप्लिनची पुस्तकं वाचली तर परत काय होतं की तुमचा मर्यादित शब्दसाठा होतो. तुम्ही जर का वेगवेगळ्या डिसिप्लिनची पुस्तकं वाचली, मी सायन्सचा विद्यार्थी आहे. मग त्याच्यानंतर मी जॉग्रफी झालं, मग मी इतिहासाचं वाचन केलं, मग मी त्याच्यानंतर आणखीन अँथ्रोपॉलॉजीचं वाचन केलं किंवा मी आणखीन मग नंतर जनरल न्यूज आणि ह्या सगळ्या याच्यातलं वाचन केलं. तर असं करताना असं होतं की तुम्हाला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले पॅरलल शब्द कळत जातात किंवा तुमच्या शब्दसंग्रहात येतात आणि मग त्यामुळे तुम्ही पटकन ते शब्द आठवण्याची प्रक्रिया जी आहे ती कमी होते. कारण शब्दसंग्रह तुमचा शब्दसाठा वाढलेला असतो. तर शब्दसाठा जेवढा वाढत जाईल आणि जेवढं त्या पद्धतीने तुम्ही विविध पुस्तकं वाचाल, वेगवेगळ्या क्षेत्रातली पुस्तकं वाचाल, तेवढा तुमचा शब्दसंग्रह होता. आता जर आपण मराठीत सुद्धा बघितलं तर काही फरक नाही पडत. भाषेमध्ये ऐकण्याला पण खूप महत्व आहे, लिसनिंग स्किल. कारण आपण लहानपणी सर्वप्रथम भाषा ऐकतो आणि मग बोलायला लागतो.
तर इंग्रजी ऐकण्याचा कितपत उपयोग झाला किंवा काय काय ऐकलं सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजीत? मला असं वाटतं ना, की भाषा ज्यावेळेला आपण ऐकत असतो, त्यावेळेला मी जसं म्हटलं, की एक स्टाईल आपल्याला समजत असते. म्हणजे इफ इफ टुमॉरो आय स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश अँड देन आय आय कंटिन्युअसली कन्व्हर्स विथ यू गाईज ऑन ऑन सर्टन टॉपिक्स, देअर विल बी सम काइंड ऑफ अ नोटेशन विच आय माइट गिव्ह इट टू यू. किंवा ज्याला आपण म्हणूया, की मी जे बोलतोय त्याचा एक नाद किंवा त्याची एक लय किंवा त्याची एक पद्धती जी आहे, ती आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल. तर ऐकताना आपल्याला ह्या गोष्टी भाषेच्या ज्या आहेत त्या आपण सूक्ष्मपणे निरीक्षणात आणल्या पाहिजेत. आणि त्या निरीक्षणात आणताना आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, की आपल्याला पण हे ह्या पद्धतीनं घेता येईल का भाषा? किंवा अमुक अमुक व्यक्तीच्या अशा अशा बोलण्यातनं तो लहेजा घेऊन आपल्याला भाषा जोडता येईल का आपल्यामध्ये? आणि अशी कॉपी हं. करायला काहीच हरकत नाही. म्हणजे कॉपी पेस्ट आपण जे WhatsAppवर करतो त्याच्यापेक्षा अशा पद्धतीनं जर का स्टाईल केली कॉपी पेस्ट तर काही हरकत नाहीये. कारण बरेचसे चांगले म्हणजे माझ्या नशिबाने मी खूप उत्तम भाषा असलेले प्राध्यापक इंग्लिशमध्ये जे मराठी प्राध्यापक होते ते बघितलेले आहेत. अतिशय उत्तम पद्धतीनं अ, ज्याला काय म्हणूया की इंग्लिश सांगणारे अनेक प्राध्यापक बघितले किंवा वेगवेगळे वक्ते बघितले. तर ज्यांच्याशी त्या त्या वेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला त्यांची त्यांची एक भाषेची जी पद्धती आहे ती आपण निरीक्षणात आणली पाहिजे आपल्या. इंग्लिश मीडियामध्ये किंवा इंग्लिश चॅनलवर जेव्हा काम करायची वेळ आली म्हणजे हम्म. CNN मध्ये किंवा आता NDTV मध्ये पण काम केलं आणि आता मिरर नाव मध्ये पण काम करताय. तर प्रत्यक्ष पडद्यासमोर किंवा कॅमेऱ्यासमोर जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलता, त्यावेळी सुरुवातीला तणाव आला नाही का, की आपल्याला लाखो लोक बघत असतात आणि आपण इंग्लिश बोलतोय. तर किंवा त्याच्यामध्ये इतर अनेक चांगले इंग्रजी बोलणारे अँकर्स किंवा सिनियर्स असतात. तर त्यातून एक असा न्यूनगंड आला नाही का? काय? अगदी प्रामाणिकपणे सांगतो न्यूनगंड माझ्यात आजही आहे. म्हणजे हं. न्यूनगंड हा आपल्यामध्ये असणं हा सुद्धा मला न्यूनत्वाचा भाग वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्यात थोडाफार काहीतरी न्यूनत्व असलंच पाहिजे. म्हणजे आपण काही सुपर कॉम्प्युटर नाही आहोत. आणि दुसरं असं आहे की सतत चांगला प्रयत्न करायला न्यूनगंडच लावतो तुम्हाला. म्हणजे जर का तुम्ही न्यूनगंडाचं ओझं घेतलं नाही अंगावरती, तर तुम्हाला सतत प्रयत्नशील राहणं म्हणजे आजही मला चांगले शब्द असे आले कानावरती किंवा एखाद्याने खूप चांगल्या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन केलं सेंटेन्सचं ऐकताना एखाद्याचं, तर ते इतकं भारी वाटतं आणि इतकं मला मजा येते त्याच्यामध्ये, की मग मला असं वाटतं, की अरे आपल्याला पण असं काहीतरी आलं पाहिजे. मग मी तसा प्रयत्न करतो. लगेच मी तो अंमलात आणतो. आणि अ, मी एकच आहे, की मी मी जसं म्हटलं, मी मी अत्यंत निर्लज्ज माणूस आहे. भाषेच्या बाबतीमध्ये जर का मी ठरवलं होतं, जर का मला इंग्लिशमध्ये बोलताना अडचण आली, तर मी मराठीत पण बोलीन. भले माझी नोकरी गेली ते झाले. पण माझा जो विषय आहे, तो मी सांगेन. म्हणजे अ, मग मी माझ्या अस्तित्वाला कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे त्या त्या बाबतीमध्ये. कारण तुम्हाला काय सांगणं आहे म्हणजे मला खूप चांगलं आठवतं राजदीप सरदेसाई आमचे सिनियर एडिटर आणि नंतर तर म्हणजे पूर्ण आमची कंपनीच त्यांची होती. तर राजदीप नेहमी म्हणायचा की इवन इफ यू आर गेटिंग इन टू हिंदी और इंग्लिश और विच एवर लँग्वेज यू जस्ट गो अहेड and give the news to the viewers because viewers want the news. They are not interested हं. into language. सो बऱ्याचदा त्याचं असं म्हणायचं म्हणजे असं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमचं म्हणणं असायचं की आपण काही भाषेचे प्राध्यापक नाही आहोत किंवा आपण काही भाषेचे अभ्यासक त्या अर्थाने नाही आहोत. तर आपण चुकू शकतो थोडंफार आणि आपण चुकल्याशिवाय आपण सुधारणार नाही आहोत. त्यामुळे हं. चुकणारच नाहीये वगैरे वगैरे अशा आविर्भावात काही राहण्यात काही मजा नाही. आपण शिकलं पाहिजे. आपण फक्त कालची चूक आज होता कामा नये परत असा हं. प्रयत्न असला पाहिजे. आणि त्यासाठी प्रयोगशीलता असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला भाषेच्या बाबतीमध्ये ती प्रयोगशीलता असली पाहिजे. भीती वाटते. आजही भीती वाटते. म्हणजे जर का मी भाषा ही वापरावरती आहे म्हणजे शस्त्रासारखी आहे भाषा. तुम्ही ती जेवढी वापरून त्याची धारदार चालू ठेवाल तेवढीच ती भाषा तुम्हाला वापरात येऊ शकते. अन्यथा ती गंज झालेल्या शस्त्रासारखी आहे. कारण अ, मला असं जाणवतं, की मी समजा 2-3 महिने किंवा एखादा महिना जर का जाऊन इव्हन ऑन एअर पण गेलो नसीन, तर मला खूप अँक्झायटी येते. म्हणजे मी स्वतः जाताना ऑन एअरला वरती किंवा मला सुरुवातीला खूप अँक्झायटी येते कारण आपण ती भाषा त्या पद्धतीनं त्या एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण शांतता असताना, लाईट्स लागलेले असताना किंवा त्या स्टुडिओत बसलेलं असताना, ती भाषा आपण त्या पद्धतीनं अनेक दिवस वापरलेली नसते. आणि मग हं. त्यामुळे आपली गडबड होऊ शकते किंवा आपल्याला एक प्रकारचा गंड येऊ शकतो किंवा एक प्रकारे आपल्याला त्याचं दडपण येऊ शकतं. तर ते येणं चांगलंच आहे कारण आपण म्हणजे बनचुके नाही होत आपण असा त्याचा मी अर्थ घेतो.
कारण नाही तर मग मी काही जाऊन कुठेही कसंही बोललो त्यालाही पण काही अर्थ नाही. तर आपल्याला दडपण असलं पाहिजे, आपल्याला ते दडपण घेता आलं. या क्षेत्रातले सेलिब्रिटी म्हणजे आता प्रणव रॉय असतील, राजदीप सरदेसाई असतील, किंवा बरखा दत्ता असेल, किंवा अगदी अर्णब गोस्वामी किंवा अर्णव सुद्धा अगदी अर्णवच्या बाकीच्या राजकीय भूमिका काय असो, पण त्याचे इंग्लिशचं आकर्षण तरुणाईमध्ये असतं. तर हे जे सगळे अँकर किंवा जे संपादक आहे त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं, बरखा दत्ता असेल, तर या सगळ्यांच्या इंग्लिशची तुम्हाला काय वेगळी वैशिष्ट्य वाटतात, असं जर सांगता आलं तर मोठं ऐकायला. ओके. नाही, मला एक खूप गमतीशीर म्हणजे राजदीप सरदेसाई यांच्या इंग्लिशच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की खूप लुसिड आहे, म्हणजे खूप बोली भाषेतलं इंग्लिश. आणि अर्थातच मग मी बघितलं की राजदीप सरदेसाई सारखा एवढा मोठा म्हणजे पत्रकार, अँकर, खूप साध्या पद्धतीनं बोलायचा. माणसागणित त्यांची भाषा बदलते. म्हणजे मी बघितलं की अर्णब गोस्वामीची भाषा अत्यंत अप्रतिम आहे. किंवा तुमचे बरखा दत्त असतील, किंवा आमच्याकडे अनेक जण, एनडीटीव्ही श्रीनिवासन जैन, वासू म्हणून आमचा जो वरिष्ठ सहकारी आहेत, त्यांची योगेश पवार सारखे पत्रकार आहेत ज्यांचं इंग्लिश अतिशय अस्खलित इंग्लिश आहे. म्हणजे दृष्ट लागेल असं अशा पद्धतीचं म्हणजे त्यांची भाषा आहे. तर अशा अनेक जण आहेत की जे ज्याची भाषा आणि त्यांनी त्या भाषेवर काम केलेलं आहे. तर मोहून टाकणारी अशी भाषा असते या सगळ्यांची. आणि ती त्यांची भाषा ना समोरच्या माणसाप्रमाणे बदलत जाते. हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं चा गुण आहे असं मला वाटतं. म्हणजे असं होत नाही की तो माणूस रस्त्यावरच्या एखाद्या माणसाशी बोलतोय तर त्याच्याशी काहीतरी खूपच पांडित्यपूर्ण असं बोलतोय, तर तो त्याच्याशी अगदी त्याच्या भाषेमध्ये बोलतोय असं वाटणं. इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही बोलता त्यावेळेला व्ह्युअरशी बोलत असतानाची भाषा आणि एखाद्या एक्सपर्ट त्या विषयातल्या एक्सपर्टशी कन्व्हर्सेशन ज्यावेळेला सुरू असतात त्यावेळेला त्याची भाषा, या भाषेमध्ये फरक किंवा त्या भाषेच्या मीटरमध्ये सुद्धा फरक झालेला जाणवतो आपल्याला. तर या सगळ्या खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, म्हणजे मुलाखतीतल्या निरीक्षणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बघता आल्या पाहिजेत. आणि मग त्यातून प्रणव रॉय आणि करण थापर यांचं इंग्लिश मात्र पायरी सोडून खाली येत नाही असं वाटत राहतं. म्हणजे ते एका विशिष्ट पातळीवरच राहिल्यामुळे थोडंसं समजायला कठीण वाटतं, असं वाटतं का? हो, नक्की ना. कसं आहे की जसं ज्याला आपण म्हणतो की ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश, तर त्याच्यामधला जो जो फरक आहे तो पण फरक आहे. दुसरं म्हणजे एक ऑक्सफर्डिश इंग्लिशची जी एक धाटणी झालेली असते एखाद्या माणसाची, तर ती धाटणी बऱ्याच जणांना नाही सोडता येत, कारण ते अनेक वर्ष त्या धाटणीमध्ये राहिलेले असतात, बोललेले असतात. त्यांच्या आसपासचा सगळा समाज जो असतो तोही त्याच भाषेत त्यांच्याशी बोलत असतो. म्हणजे त्याच पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये ती माणसं काम करत असतात सतत. तर त्यामुळे असं होतं की त्या अर्थाने त्या माणसांचा स्वतः तो एक प्रकारचा म्हणजे ब्रँडिंग झालेलं असतं त्या भाषेचं. आणि त्यातही काही गैर आहे असं मला वाटत नाही. 2000 सालानंतर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलात आणि 2000 सालानंतर एक फरक असा जाणवला की ज्या राजकीय नेत्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व आहे त्यांना दिल्लीमध्ये सेटल होणं हे अधिक सोपं गेलं. आणि बाकी जननेते जरी असले त्यांच्या राज्यात, पण इंग्रजीवर प्रभुत्व नसेल तर थोडंसं ते तिथे त्या राजकीय स्पर्धेत मागं पडले असं पण आपल्याला बघता येईल. तर तुम्ही आतापर्यंत अनेक नेते आलेले आहात दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, तर कोणकोणत्या नेत्यांचं इंग्रजी तुम्हाला असं वेगळं वाटलं किंवा चांगलं वाटतंय? पहिल्यापासून जर बघितलं ना तर म्हणजे ही सगळी मंडळी जी आहे ती खरी तर इंग्लिश वातावरणामध्येच लहानाची मोठी झालेली होती, त्यामुळे अर्थातच त्यांचं इंग्लिश चांगलं होतं. महाराष्ट्रापुरतं आता बोलायचं झालं तर आपल्याकडे जितेंद्र आव्हाड आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, सुप्रिया सुळे आहेत, राहुल नार्वेकरांसारखे प्रवक्ते एकेकाळी शिवसेनेत होते, मग नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, मला वाटतं आता बीजेपी ते आहेत. अनेक आहेत आता तरुण याच्यामध्ये महेश तपासींसारखे तरुण प्रवक्ते आहेत. बरेच जण म्हणजे एक म्हणजे एक अनेकांची नावं घेता येतील, पण मला असं वाटतं की इंग्लिश ह्या भाषेची एक सत्ता जी होती किंवा इंग्लिश या भाषेचा एक जो पगडा ज्या अर्थाने मिरवत होता सगळीकडे, तो आता आता तुटत चाललेला आहे. हे पण आपल्याला म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की उत्तरेमध्ये असे अनेक नेते आहेत की ज्यांचं इंग्लिश खूप चांगलं होतं. खूप म्हणत होतात ना, आता विचार होता काहीतरी. म्हणजे एक शेवटचा प्रश्न विचारतो की म्हणजे या इंग्लिश मीडियात येणारे जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी काय सांगाल असं?
हा, मी तेच म्हणतोय की कसं आहे की आपण जर का पत्रकारितेमध्ये जातोय किंवा मीडियामध्ये येतोय, असं आपण आता बघितलं की आता, कारण डिजिटल मीडियम आता जास्ती पुढे असणार आहे बऱ्याच ह्याच्यामध्ये. तर आपण जर का एका कम्युनिकेशनच्या किंवा संवादाच्या व्यवसायामध्ये जर का जातोय, तर आपल्याला संवाद आणि कम्युनिकेशनशी संबंधित ज्या ज्या काही गोष्टी आहेत ते एक सायन्स आहे सगळं. आणि ते सायन्स केवळ भाषेवरती येऊन थांबत नाही किंवा इतर गोष्टींवरती येऊन थांबत नाही, तर भाषेवरती सुद्धा येऊन थांबतं. तर तो परस्पर त्याच्यातले जे जे काही फॅक्टर्स आहेत, वी नीड टू अंडरस्टँड दोज फॅक्टर्स अँड द इंट्रिकसी ऑफ दॅट फॅक्टर्स अँड द नेसेसिटी ऑफ दोज फॅक्टर्स. त्याच्यानंतर आपण त्याचे ठोकताळे मांडून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. बऱ्याचदा आता असं होतं की लोक जे येतात त्यांना पटकन काहीतरी हवंय, पटकन तर काही होत नाही. तर त्यामुळे मी असं म्हणेन की आपण ना भाषेच्या बाबतीमध्ये खूप ज्याला काय म्हणूया की मजा घेतली पाहिजे. त्या भाषेतली जी सगळी मजा आहे ती अनुभवता आली पाहिजे. साहित्य जे आहे वेगवेगळं, त्या साहित्यातली मजा अनुभवता आली पाहिजे. आणि खास करून जसं मी म्हटलं की आता इंग्लिश काय माझा काही प्रांत नाही, पण मी एकदा असंच नामदेव ढसाळ हयात असताना त्यांच्याशी बोलता बोलता काही विषय निघाले, काही गोष्टी झाल्या, तर त्यांना म्हटलं मग मी करू का इंग्लिश तुमची कविता ट्रान्सलेट? आणि करता करता मी त्यांच्या 25 ते 30 कविता ट्रान्सलेट केल्या. आणि त्या इंग्लिश मधल्या कविता अनेक इंग्लिश प्राध्यापकांनी आणि यांनी त्या त्यांच्या बरोबर जे होते त्यांनी त्या कविता वाचल्या इंग्लिश मधल्या, नामदेव ढसाळांच्या ज्या विविध त्यांचे कविता संग्रह आहेत त्याच्यातल्या. आणि त्या कविता सगळ्या खूप चांगल्या झाल्यात असं अनेकांचं म्हणणं आहे. मला वाटत नाही की त्या खूप चांगल्या झाल्यात, पण उत्तम झाल्यात, म्हणजे त्या अर्थाने वाईट झाल्यात असं म्हणता येणार नाही. तर मला असं म्हणायचं की आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रयत्न करताना लाज नाही बाळगली पाहिजे. आणि काहीतरी जे काही वाचतोय आपण, तर अनेक जण वाचन करतात. समाजामध्ये खूप वाचक आहेत, खूप वेल एक्सपोज्ड आणि वेल एक्सपिरियन्स्ड एक्सपर्ट्स आर देयर. So we need to keep seeking the advice of the experts, or we need to continuously ask questions to the experts and learn from them. आणि if need be ती असायला पाहिजे आपल्याकडे. आणि वाचन त्याला काही पर्यायच नाही, वाचन करायलाच पाहिजे. 18 तास, 15 तास, 12 तास, 13 तास, जेवढं शक्य आहे तेवढं वाचन करत राहिलं पाहिजे. एक फेज असते आपल्या आयुष्यातली, त्या फेज मध्ये त्या गोष्टी मॅडनेसनी, पॅशनेटली केल्या पाहिजे. अच्छा, धन्यवाद मंदार. म्हटलं थँक्यू तुम्ही आजपर्यंत अनेकांच्या मुलाखती घेतल्या, तर आज आम्ही तुमची मुलाखत या विषयावर घेतली. आणि मी सुरुवातीला म्हणालो की ग्रामीण तरुणांना ही मुलाखत बघताना खूप रिलेट होईल. याचं कारण असं की तुमचा प्रवास हा जवाहर पासून तर CNN किंवा आजचा जो मिरर 9 आणि NDTV पर्यंत झालेला आहे. आणि एक मराठी आदिवासी परिसरातल्या गावातला तरुण सुद्धा इंग्रजी मीडियामध्ये प्रभुत्व मिळवून आत्मविश्वासाने जाऊ शकतो, हा जो मेसेज या मुलाखतीमधून तरुण मुलांमध्ये गेला. आणि तुम्ही ज्या टिप्स दिल्यात की कुठल्याही प्रकारचा आत्मविश्वास न जाऊ देता आणि न्यूनगंड जरी असला तरी ते सुद्धा एक तुमचं बलस्थान आहे स्वतःला विकसित करण्याचं. असं छोट्या छोट्या टिप्स मधून इंग्रजी कसं सुधारावं याच्याबद्दल खूप काही आज शिकायला तरुण मुलांना आणि आम्हाला सगळ्यांना मिळालं. याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.